महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडवाडी येथील जळीतग्रस्त मंगल सीताराम घुले यांना आमदार अमोल खताळ यांच्या वतीने ब्लँकेट, ताडपत्री, किराणा व धान्य साडी चोळी देत त्या महिलेच्या संसाराला हातभार लावत धीर दिलाय। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडवाडीमधील सौ मंगल सीताराम घुले या 2 दिवसापूर्वी घरी नसताना अचानक रात्रीच्या वेळी घराला आग लागली। या आगीत त्या महिलेचा संसारोपयोगी वस्तूसह सर्व संसार जळून खाक झालाय। या घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी त्या महिलेच्या कुटुंबाला हातभार लावा म्हणून त्या महिलेला मदत करण्याचे ठरवले। आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शैलेश फटांगरे, भाजप युवा मोर्चा संगमनेर शहर अध्यक्ष शशांक नामन, सुयक गुंजाळ, संदेश देशमुख, अनिकेत चांगले, सुयक जोंधळे, रणजित गायकवाड, गणेश आंबरे, आयुष चिलका, अक्षय वरपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेलसोंडवाडी येथे जाऊन मंगल घुले यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। तर अमोल खताळ यांच्या माध्यमातून या महिलेला घरकुल आवास योजनेतून एक घर कसे मिळेल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे खताळ यांनी सांगत महिलेला धीर दिलाय। संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या गावातील बेलसोंडावाडी येथील ग्रामस्थ या ठिकाणी सौ सीताराम, आपले मंगल सीताराम घुले या महिलेचं घर या ठिकाणी 16/12च्या सोमवार रोजी रात्री 10 वाजता एक अचानक आग लागली। भयंकर आग अशी झाली की तिचं सर्व या ठिकाणी धान्य, तिचे सर्व कपडे, तिची भांडी वासनं या ठिकाणी भरपूर असं तिचं नुकसान झालं। ती रोजंदारीनं ती महिला काम करते। तिचं एक 10-12 हजार रुपये तिची रोख रक्कम होती। दिवाळीच्या पिरियडमध्ये ते लोकांचं जे काम करत होती तिचे ते पैसे उसने आणलेले, ते पैसेसुद्धा जळून खाक झाले। ह्या महिलेचं 1 तोळा सोनं होतं बॅगेमध्ये ठेवलेलं, ते सुद्धा जळून खाक झालं। अतिशय अशी दुर्दैवी परिस्थिती, दुःख त्या महिलेवरची संकट कोसळलं। त्या महिलेला आपले आताचे नवनिर्वाचित आमदार, आपले सर्वांचे लाडके आमदार अमोलभाऊ खताळ या साहेबांना आम्ही एकच विनंती करतो का ह्या महिलेला खरंच तुम्ही न्याय मिळवून द्यावा। लवकरात लवकर घरकुल कसं मिळेल ह्या महिलेला, ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं, ह्या महिलेच्या वतीनं आम्ही कळकळीची विनंती करतो। तुम्ही आमच्या या दुःखात सहभागी झालात। अमोलभाऊचे बंधुराज या ठिकाणी आले, तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले, आमचे काळूचवाडी बरेचसे ग्रामस्थ आले, यांचं सुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो। दुःखात तुम्ही सहभागी झालात। अमोलभाऊ साहेबांना आम्ही एकच विनंती करतो कळकळीची की ह्या महिलेला खरंच लवकरात लवकर न्याय मिळावा आणि घरकुल लवकर कसं मार्गी लागेल असं आम्ही तुम्हाला सर्व ग्रामस्थांची। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।